नमस्कार. आजच्या गुगलच्या युगात माहिती भरपूर आहे, पण शांतता कुठे आहे? उत्तर सोपं आहे, ती संतांच्या विचारात आहे. आपण विज्ञानात प्रगती केली, पण संस्कारात कुठे मागे पडतोय का? हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संतांची वाणी म्हणजे आजच्या पिढीसाठी लाईफ गाईड आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. संत सोपान देवांचा एक अत्यंत सुरेख अभंग आपण आज अनुभवणार आहोत. या अभंगात त्यांनी भक्तीचे अगदी साधे पण अत्यंत प्रभावी असे रहस्य उलगडून दाखवले आहे. माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी कसे वागावे याचा एक सुंदर धडा यातून मिळतो. चला तर मग या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. सर्वाभूती भाव जय होय स्वयमेव, तरीच देवाधिदेव कृपा कर. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, संत म्हणतात की जोपर्यंत आपल्या अंतःकरणात सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेमाचा आणि समानतेचा भाव नैसर्गिकरित्या निर्माण होत नाही, तोपर्यंत त्या देवाधिदेवाची म्हणजे परमेश्वराची कृपा आपल्यावर होऊ शकत नाही. केवळ मंदिरात जाऊन मूर्तीची पूजा करणे म्हणजे भक्ती नव्हे, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक जीवात आणि प्रत्येक व्यक्तीत देवाचे रूप पाहण्याची वृत्ती आपल्यात असायला हवी. जेव्हा हा सर्वभूत दयाभाव आपल्या मनात मूळ धरतो, जेव्हा दुसऱ्याचे दुःख आपल्याला आपले वाटू लागते आणि दुसऱ्याला मदत करण्याची सहज प्रवृत्ती आपल्यात निर्माण होते, तेव्हाच तो खरा देव आपल्यावर प्रसन्न होतो आणि त्याची कृपा आपल्यावर अखंड बरसते. हा भाव कुणी बाहेरून शिकवून येत नाही, तर तो आपल्या मनाच्या गाभाऱ्यातून स्वयमेव जागा व्हावा लागतो. सामाजिक संदेश. समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे, मग तो कोणत्याही जातीचा किंवा आर्थिक स्तराचा असो, त्याच्याकडे समानतेने आणि आदराने पाहणे हाच खरा मानवतावाद आहे. जेव्हा आपण इतरांचे दुःख आपले मानतो आणि आपल्या मनात सर्वांबद्दल आपुलकीची भावना आपोआप निर्माण होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने माणुसकी जपली जाते. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच या चरणाचा खरा उद्देश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण एखाद्या दुर्गम भागात काम करणाऱ्या एका समर्पित डॉक्टरचे उदाहरण घेऊया. शहरात मोठा पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याची संधी असतानाही हे डॉक्टर आदिवासी आणि अतिदुर्गम भागात जाऊन काम करतात. तिथे उपचारासाठी येणारा रुग्ण गरीब आहे की श्रीमंत, तो कोणत्या जातीचा आहे हे ते कधीच पाहत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक रुग्ण हा केवळ एक माणूस असतो, ज्याला वैद्यकीय मदतीची गरज असते. कुष्ठरोग्यांच्या जखमा स्वच्छ करताना त्यांना त्या रुग्णांमध्ये माणुसकीचे दर्शन घडते. हा सर्वाभूती भाव त्यांच्यात कोणत्याही स्वार्थाशिवाय निर्माण झालेला असतो. या निस्वार्थ सेवेतूनच संपूर्ण समाजाला एक नवी दिशा मिळते आणि समाजात माणुसकी जिवंत राहते. दुसरा चरण. नामवेची भाळला कृपेने वळला, तो अखंड जवळा. संतसंगी. भावार्थ विश्लेषण. किती सुंदर आणि सोपी गोष्ट संतांनी इथे सांगितली आहे बघा. तो महान परमेश्वर कोणत्याही बाह्य देखाव्याला किंवा कठीण तपश्चर्येला भुलत नाही, तर तो केवळ भक्ताने अत्यंत प्रेमाने घेतलेल्या नावाला भाळतो. तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने त्याचे नामस्मरण केले की तो प्रेमाच्या आणि कृपेच्या वर्षावाने तुमच्याकडे धावून येतो. आणि असा हा प्रेमळ देव तुम्हाला कुठे सापडेल, तर तो नेहमी संतांच्या आणि सज्जनांच्या संगतीत असतो, ज्यांच्या हृदयात निष्काम भक्ती आहे आणि जे संत खऱ्या अर्थाने समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतात. अशा सत्पुरुषांच्या सानिध्यात राहिल्याने तो ईश्वर सतत आपल्या अगदी जवळ असल्याची प्रचिती आपल्याला येते. म्हणूनच नेहमी चांगले विचार देणाऱ्या सज्जनांच्या संगतीत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. सामाजिक संदेश. चांगल्या विचारांची आणि चांगल्या माणसांची संगत माणसाला नेहमी योग्य मार्गावर ठेवते. समाजात वावरताना आपण कोणाचे विचार ऐकतो यावर आपले भविष्य आणि समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याने माणसातील दुर्गुण नष्ट होतात आणि तो समाजासाठी एक उपयुक्त नागरिक बनतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अशा तरुणाचा विचार करा, जो चुकीच्या संगतीमुळे व्यसनाधीन झाला होता आणि गुन्हेगारीकडे वळला होता. समाजाने त्याला जवळजवळ वाळीत टाकले होते, पण गावातील एका अत्यंत निस्वार्थ आणि प्रामाणिक शिक्षकाने त्याला जवळ केले. त्या शिक्षकाने त्याला न रागवता प्रेमाने आणि विश्वासाने काम दिले. त्या शिक्षकाच्या म्हणजेच एका खऱ्या संताच्या सहवासात राहून त्या तरुणाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो तरुण आता स्वतः एक संस्था चालवतो आणि भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतो. एका चांगल्या संगतीने केवळ एक व्यक्ती नाही, तर समाजाचा एक मोठा भाग सुधारला. तिसरा चरण. जगाचा जनक जनार्दन एक, ऐसे वेदाधिक बोलताती. भावार्थ विश्लेषण. या संपूर्ण विश्वाचा अफाट पसारा कोणी निर्माण केला असावा, हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतोच. यावर आपले वेद आणि प्राचीन शास्त्रे अतिशय ठामपणे सांगतात की या संपूर्ण जगाचा निर्माता आणि पालनकर्ता फक्त तो एक जनार्दन म्हणजेच ईश्वर आहे. तोच या सृष्टीचा खरा पिता आहे आणि आपण सर्व त्याचीच लेकरे आहोत. जेव्हा आपण ही गोष्ट खऱ्या अर्थाने स्वीकारतो, तेव्हा आपल्यातील मीपणा आणि अहंकार गळून पडतो. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत
हे समजल्यावर आपल्यातील सर्व प्रकारचे भेदाभेद आपोआप नष्ट होतात. आपले चारही वेद याच एका ईश्वराचे मोठेपण गातात आणि जगातील प्रत्येक गोष्टीत त्याच जनार्दनाची सत्ता चालते याची जाणीव आपल्याला करून देतात. सामाजिक संदेश. संपूर्ण मानवजात एकाच ईश्वराची निर्मिती आहे. त्यामुळे समाजाने स्वतः निर्माण केलेल्या धर्म, जात, पंथ आणि प्रांत या भिंती पूर्णपणे निरर्थक आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि बंधुभावाने एकत्र राहणे, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी गरज आहे. माणसाला माणसापासून तोडणारे विचार सोडून माणसाला जोडणारे विचार अंगीकारणे हाच खरा धर्म आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. जेव्हा एखाद्या भागात महापूर येतो किंवा भूकंप होतो तेव्हा आपण एक अत्यंत हृदयस्पर्शी चित्र पाहतो. बचाव कार्यासाठी आलेल्या होडीत बसताना कोणीही एकमेकांची जात किंवा धर्म विचारत नाही. पूरग्रस्तांच्या छावणीत जेव्हा एकाच मोठ्या चुलीवर सर्वांसाठी जेवण शिजते तेव्हा सगळे एकाच पंक्तीत बसून जेवतात. एका मशिदीत पूरग्रस्तांना आसरा दिला जातो आणि एका मंदिरात त्यांच्यासाठी अन्नाची पाकिटे तयार केली जातात. हेच ते एकत्व आहे जे सांगते की आपण सर्व एक आहोत. संकटाच्या वेळी उभा राहणारा हाच माणुसकीचा धर्म आपल्याला खऱ्या अर्थाने जगवतो. चौथा चरण. नमने घेण्याचे ते पशुपक्षी साचे. असे वेदशास्त्राचे वचन. एका भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, भक्तीचा विचार किती विशाल असू शकतो याचे हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. देव फक्त माणसांत नाही तर तो पशुपक्ष्यांमध्ये आणि निसर्गाच्या कणाकणात सुद्धा भरलेला आहे. वेद आणि शास्त्रांचे असे वचन आहे की निसर्गातील मुख्य प्राण्यांना आणि पशुपक्ष्यांना सुद्धा आपण नमन केले पाहिजे आणि त्यांच्याशी अतिशय आदराने वागले पाहिजे. त्यांच्यातही जीव आहे आणि त्या जीवातही तोच विधाता दडलेला आहे. निसर्गातील या सर्व सजीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना कोणताही त्रास न देणे आणि त्यांचे रक्षण करणे हीच खरी ईश्वराची पूजा आहे. जो माणूस निसर्गातील प्रत्येक जीवाला ईश्वराचे रूप मानून त्यांना वंदन करतो तो खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या हृदयाजवळ जातो असे आपले शास्त्र ठामपणे सांगते. सामाजिक संदेश. केवळ माणसांवरच नाही तर निसर्गातील प्रत्येक पशुपक्षी आणि प्राणीमात्रांवर दया करणे आवश्यक आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्राणीमात्रांप्रती कृतज्ञता आणि संवेदनशीलता दाखवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या पृथ्वीवर जेवढा अधिकार आपला आहे तेवढाच अधिकार मुक्या प्राण्यांचा आणि निसर्गाचाही आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण अशा एका गावाची गोष्ट पाहू शकतो जिथे सलग 2 वर्षे दुष्काळ पडला होता. माणसांना प्यायला पाणी नव्हते, पण त्याही परिस्थितीत त्या गावातील लोकांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी आपल्या वाटणीच्या पाण्यातील थोडे थोडे पाणी आणि धान्य एका जागी साठवायला सुरुवात केली. ते पाणी गावातील भटकी कुत्री, जनावरे आणि रानातील पक्षी यांच्यासाठी ठेवले गेले. जंगलातील झाडे न तोडण्याचा ठराव गावाने केला जेणेकरून पक्ष्यांचे घरटे मोडणार नाही. मुक्या प्राण्यांनाही या पृथ्वीवर जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही जाणीव त्या गावाने केवळ बोलून नाही तर कृतीतून दाखवून दिली. 5वा चरण. जन्मोनी उदरी नमी जेजो श्रीहरी. जन्माधी व्रतघोरी पंचशी देखा. भावार्थ विश्लेषण. या चरणातून आपल्याला मिळालेल्या मानवी जन्माचे सार्थक नेमके कसे करावे याचा अतिशय सुंदर मार्ग मिळतो. या भूतलावर जन्म घेतल्यानंतर ज्या माणसाने त्या श्रीहरीचे म्हणजे ईश्वराचे नामस्मरण केले आणि त्याच्या चरणी स्वतःला पूर्णपणे लीन केले तो माणूस खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. असे मानले जाते की अशा भक्ताने या आधीच्या जन्मांमध्ये घोर आणि अत्यंत कठीण अशी अनेक व्रते आणि तपश्चर्या केलेली असावी. म्हणूनच या जन्मात त्याला ईश्वराच्या नामस्मरणाची आणि भक्तीची अशी गोडी लागली आहे. परमेश्वराची ओढ लागणे आणि त्याच्या भक्तीत मन रमणे हे पूर्वजन्मीच्या पुण्याचे फळ असते. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या या आयुष्यात देवाचे नाम घेणे आणि चांगले कर्म करत राहणे हाच मानवी जीवनाचे कल्याण करण्याचा खरा मार्ग आहे. सामाजिक संदेश. आपले जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे हे ओळखून एका मोठ्या ध्येयासाठी आयुष्य वेचणे. कर्तव्याची जाणीव आणि त्यासाठी केलेला त्याग हाच खरा परमार्थ आहे. जन्माला आल्यानंतर आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी काहीतरी ठोस आणि निस्वार्थ काम करणे आवश्यक आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अत्यंत सामान्य कष्टकरी आईचे उदाहरण घ्या. तिचे स्वतःचे आयुष्य खूप गरिबीत आणि संघर्षात गेले, पण तिने एक व्रत घेतले की आपण आपल्या मुलांना केवळ शिकवणारच नाही तर त्यांना समाजाशी बांधील असणारे चांगले नागरिक बनवणार. त्यासाठी ती रोज दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करते, स्वतः उपाशी राहून मुलांना खाऊ घालते. तिचे हे कष्ट म्हणजे एक प्रकारचे कठोर व्रतच आहे. तिच्या या निस्वार्थ कष्टामुळे आणि मूल्यांमुळे तिची मुले मोठी होऊन समाजातील गोरगरिबांसाठी मोफत शाळा आणि दवाखाने सुरू करतात. एका आईने घेतलेले हे कष्टकरी व्रत संपूर्ण समाजासाठी एक मोठा आदर्श ठरते. 6वा चरण. सोपान सलगी श्री विठ्ठल वेगी.
नाच तसे रंगी पंढरीये, भावार्थ विश्लेषण. शेवटी संत सोपानदेव अत्यंत प्रेमाने आणि भावविभोर होऊन आपल्याला सांगतात की जेव्हा भक्ताच्या मनात अशी निर्मळ भक्ती निर्माण होते, जेव्हा तो सर्व प्राणीमात्रांवर निस्सीम प्रेम करू लागतो, तेव्हा त्या भक्ताची आणि देवाची खूप जवळची आणि घट्ट मैत्री होते. त्यालाच सलगी असे म्हणतात. अशा भक्ताच्या अमर्याद प्रेमापोटी तो पंढरीचा पांडुरंग, तो श्री विठ्ठल अतिशय वेगाने धावून येतो आणि पंढरपूरच्या वाळवंटात भक्तांसोबत कीर्तनाच्या रंगात तल्लीन होऊन नाचू लागतो. देवाला भक्ताच्या शुद्ध प्रेमाशिवाय दुसरे काहीही नको असते. तो भक्तीच्या रंगात पूर्णपणे रंगून जातो आणि आपल्या भक्तांसोबत एकरूप होऊन अत्यंत आनंदाने नाचतो. हा भक्तीचा परमोच्च आणि अलौकिक आनंद प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवायलाच हवा. सामाजिक संदेश. समाजातील सर्व अहंकार, हेवे दावे आणि द्वेष बाजूला ठेवून जेव्हा लोक एका चांगल्या कामासाठी एकत्र येतात, तेव्हा तिथे जो एकोपा आणि आनंद निर्माण होतो तो अवर्णनीय असतो. सामुदायिक कार्यातून मिळणारा आनंद हा सर्वोच्च असतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने एक सुदृढ समाज घडतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. पाण्याच्या दुर्भिक्षाने होरपळलेल्या एका गावात जेव्हा गावकऱ्यांनी पाण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता श्रमदान करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हे चित्र दिसले. गावातील सरपंच, मोठे जमीनदार आणि सर्वसामान्य मजूर सगळे एकत्र राबले. हातात फावडे आणि पाटी घेऊन सर्वांनी मिळून गावातला तलाव खोल केला. पावसाळ्यात जेव्हा पहिल्यांदा तो तलाव काठोकाठ भरून वाहू लागला, तेव्हा कोणाच्याही मनात कसलाही अहंकार नव्हता किंवा भेद नव्हता. तो वाहणारा तलाव पाहून संपूर्ण गाव एकत्र येऊन ढोलाच्या तालावर नाचू लागले. गावातील जुने वाद विसरून एकत्र आलेला समाज खऱ्या अर्थाने आनंदात नाचत होता. तोच खरा आनंद होता जो त्यांनी आपल्या सामूहिक कष्टातून गावात निर्माण केला होता. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड ऊर्जा आणि काहीतरी नवीन करण्याची मोठी जिद्द आहे. या प्रवासात हा अभंग एक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करू शकतो. यातून मिळणारे धडे अतिशय मोलाचे आणि आचरणात आणण्यासारखे आहेत. अभंगाची पहिलीच ओळ सांगते की सर्वांमध्ये देव पहा. आजच्या काळात जेव्हा समाजातील विविध स्तरांवरून माणसांमध्ये दुरावा निर्माण होताना दिसतो, तिथे तरुणांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. समोरचा माणूस कोणत्याही पार्श्वभूमीचा असो, त्याला समानतेची आणि आदराची वागणूक देणे हेच तरुणांचे प्रमुख कर्तव्य असायला हवे. पशु आणि पक्षी यांच्याविषयी आदर बाळगण्याची अत्यंत महत्त्वाची शिकवण यातून मिळते. आज पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन ही सर्वात मोठी जागतिक गरज बनली आहे. तरुण पिढीने निसर्गाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुक्या प्राण्यांवर दया करणे, त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणे याचा संदेश यातून मिळतो. देव नावाला भाळतो आणि संतांच्या संगतीत राहतो, याचा अर्थ असा की दिखाव्यापेक्षा साधेपणाला अधिक महत्त्व आहे. तरुणांनी बाह्य गोष्टींमध्ये किंवा दिखाव्यात अडकून पडण्यापेक्षा आपले विचार समृद्ध करण्यावर भर दिला पाहिजे. चांगल्या मित्रांच्या आणि मार्गदर्शकांच्या संगतीत राहून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला पाहिजे. जगाचा निर्माता एकच आहे हा विचार तरुणांना नेहमी एकत्र बांधून ठेवू शकतो. आपण सगळे एकाच विश्वाचे महत्त्वाचे घटक आहोत. ही भावना मनात असेल तर समाजात कधीही द्वेष निर्माण होणार नाही. संघटित होऊन आणि एकमेकांना साथ देऊन काम केल्यास कोणतीही मोठी गोष्ट सहज साध्य करता येते. जीवनात एखादे ध्येय ठरवून त्याविषयी पूर्ण समर्पण भाव ठेवला पाहिजे. जसे सोपानदेव विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचत आहेत, तसे तरुणांनी आपल्या कामावर आणि ठरवलेल्या ध्येयावर निस्सीम प्रेम केले पाहिजे. कामातील हेच समर्पण आणि एकाग्रता भविष्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर नक्कीच घेऊन जाते. धन्यवाद श्रोते हो. संत सोपानदेवांचा हा अभंग आपल्याला जीवनाचे अत्यंत साधे पण खरे सार सांगतो. चला तर मग आपणही आपल्या हृदयात सर्वांबद्दल प्रेम निर्माण करूया आणि त्या परमेश्वराच्या अखंड भक्तीत लीन होऊन आपले जीवन सार्थकी लावूया. संत कबीर म्हणतात तसं, पोथी पढी पढी जग मुआ, पंडित भयानक होय. खऱ्या ज्ञानाची ही वारी अशीच सुरू राहील. भावार्थ संतवाणी हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.